लाईफ सायकल किती मजेशीर असते की नाही। मूल जेव्हा लहान असतं तेव्हा त्याचे पालक त्याला बोटाला धरून चालणं शिकवतात, खाणं पिणं सगळं शिकवतात, त्याची स्ट्रेंथ वाढावी याच्यासाठी प्रयत्न करतात आणि हे मूल त्यांच्या नावाने ओळखलं जातं, म्हणजे अमुक तमुक यांचा मुलगा, अमुक तमुक यांची मुलगी या रीतीनं। पण हेच लाईफ सायकल नंतर जसजसं पुढे पुढे जात राहतं तस तशी वेळ अशी येते की आता आई वडिलांच्या शरीरातली स्ट्रेंथ कधीही परत न येण्यासाठी कमी झालेली असते आणि आता हे मूल जे मोठं झालेलं असतं त्याला आता आपल्या आई वडिलांना हाताला धरून चालवत न्यावं लागतं, कदाचित त्यांना खाऊ पिऊ सुद्धा घालावं लागतं आणि आता त्याचे आई वडील या मुलाच्या नावानं किंवा या मुलीच्या नावानं ओळखले जात असतात। तुम्ही सर्वजण आता ह्या दुसऱ्या टप्प्यावर आहात। मला माहित आहे तुम्हाला स्वतःचं करिअर करायचं आहे, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि या सगळ्या सोबतच आपल्या घरची जबाबदारी सुद्धा व्यवस्थितरित्या पार पाडायची आहे। माझ्या उदाहरणावरून मी तुम्हाला सांगते, आपल्या नावावरून आई वडिलांना ओळखलं जाणं ही बाब आई वडिलांसाठी अतिशय आनंदाची असते, खूप खूप आनंदाची असते। म्हणजे इतकी वर्ष मला या सर्व्हिस मध्ये होऊन गेली पण अजूनही कोणी माझ्या वडिलांना भेटल्यानंतर किंवा आईला भेटल्यानंतर माझा रेफरन्स देऊन, अच्छा तुम्ही त्यांची आई का, तुम्ही त्यांचे वडील का, असं विचारताना तेव्हा त्यांना इतका आनंद होतो, लगेच ते मला फोन करून सांगतात सुद्धा। आणि तुम्ही सध्या अशाच टप्प्यावर आहात। मला प्रिन्सिपल सर सांगत होते की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना नोकरीसाठी फॉरेन मध्ये जायचं आहे, पुढच्या करिअर साठी वेगवेगळ्या देशांमध्ये जायचं आहे। अर्थात तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या देशापेक्षा दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपला अधिक विकास होऊ शकतो तर तुमच्या विकासामध्ये कुणीही अडसर ठरणार नाही, किंबहुना ठरूच नये। प्रत्येकाला स्वतःच्या विकासाची संधी मिळायलाच हवी, जी संधी तुम्ही मिळवणार आहात आणि फॉरेन मध्ये जाणार आहात। त्यासोबतच काही जण कदाचित असेही असतील की जे फॉरेन मध्ये गेल्यानंतर तिथेच सेटल होण्याचा विचार करतील, किंवा तुमच्यापैकी काही जणांनी आत्ताच विचार केलाही असेल की आपल्याला कुठे सेटल व्हायचं आहे, त्या कोणत्या देशामध्ये सेटल व्हायचं आहे त्या संदर्भात। अशा या सगळ्यांसाठी मी काही महत्त्वाच्या बाबी सांगू इच्छिते। आपण फॉरेन मध्ये गेल्यानंतर आपल्या देशाबद्दल काय विचार करतो, काय बोलतो या बाबी खूप महत्त्वाच्या असतात बरं का। असं मी का म्हणते, काही दिवसांपूर्वीचाच माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते। माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा सुद्धा फॉरेन मध्येच राहिला। जेव्हा काही सुट्ट्यांमध्ये तो भारतामध्ये परत आला होता आणि नंतर माझ्याकडे आला, आमच्या छान गप्पा गोष्टी चालू होत्या, तेव्हा जस्ट मी त्याला असं विचारलं की म्हटलं फॉरेन मध्ये आणि भारतामध्ये, म्हणजे त्याच्या देशाचं नाव घेऊन विचारलं, त्या देशामध्ये आणि आपल्या भारतामध्ये तुला काय फरक वाटला रे? आणि त्यानं सांगितलं, भारतामध्ये प्लेन थांबल्यानंतर त्या प्लेनच्या बाहेर पाऊल ठेवलं की लगेच लक्षात येतं की आपण भारतामध्ये आलेलो आहोत। मला वाटलं की हे वाक्य तो कदाचित खूप आनंदाने म्हणेल की माझ्या मायभूमीत मी परत आलो आहे, माझ्या आई वडिलांजवळ मी आलो आहे या अर्थानं काहीतरी म्हणेल, पण त्याच्या वाक्याचा टोन मला तसा अजिबात जाणवला नाही। म्हणून मी पुन्हा विचारलं की नेमकं त्याला काय म्हणायचंय आणि मग त्याला सांगितलं, इथे आलं की नुसती सगळीकडे गर्दीच गर्दी दिसते, इथे आलं की ती अस्वच्छता, ते मोठमोठ्या आवाजात बोलणं, ते करणं सतत लोकांचं हॉर्न वाजवत राहणं, या अशा सगळ्या गोष्टी दिसतात ना की कधी एकदा परत मी त्या देशामध्ये जाईन असं मला होतं। तुम्ही सुद्धा फॉरेन मध्ये जाण्याचा विचार करताय आणि मी म्हटलं तसं काही जणांनी तर सेटल होण्याचा विचार केलेला असेल। अशा तुम्हा सर्वांसाठी काही बाबी मी आवर्जून सांगू इच्छिते यानंतरही। त्या काही बापांची कहाणी तुम्हाला माहित असेल ना, की हे बाप आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपलं मूल मोठं व्हावं याच्यासाठी प्रयत्न करत असतं। मूल मोठं होतं सुद्धा। आता ह्या फाटक्या धोतरातलं बापाचं हे मोठं झालेलं मूल मस्तपैकी सुटाबुटामध्ये ऐशो आरामात जगत असतं।
काहीच हरकत नाही, कारण ह्या बापानं पोटाला चिमटा घेतलाच त्यासाठी होता की आपल्या मुलाचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जावं, सुखी समाधानी राहावं यासाठी. तुम्ही आर्थिक लेवलवरही तेवढी उत्तुंगता गाठली असेल तर काहीही हरकत नाही. पण हा पण इथे येतो. पण ज्या आई वडिलांमुळे हा मुलगा सुटाबुटामध्ये वावरण्याच्या योग्यतेचा झाला, त्याच मुलाला जेव्हा आपल्या अडाणी बापाची लाज वाटायला लागते, त्यांच्या फाटक्या धोत्राची लाज वाटायला लागते, किंबहुना त्यांच्या धोत्राची लाज वाटायला लागते, तिथे मात्र ऑब्जेक्शन अवश्य येतच. कारण तिथे तुम्हाला विसर पडला आहे का की तुमच्या आई वडिलांनी तुम्ही या स्टेजला जाण्यासाठी काय काय प्रयत्न केले, असा प्रश्न उद्भवतो. म्हणून मी तेच म्हणू इच्छिते की भलेही तुम्ही स्वतःचा विकास साधण्यासाठी फॉरेन मध्ये जा, तिथे पुढचं शिक्षण घ्या, तिथे करिअर करा, अगदीच वाटलं तर तिथे सेटल व्हा, कारण कोणी कोणते डिसिजन घ्यायचे हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं. पण त्याही परिस्थितीमध्ये आपल्या देशाला अशी नावं ठेवणार असाल, आपल्या देशाबद्दल अशी लाजिरवाणी वाटणारी भूमिका वाटून घेणार असाल, तर प्रॉब्लेम तिथे आहे. आपल्या भारतातलं वातावरण अजिबात चांगलं नाही आणि तिथे मात्र खूप छान छान सगळं काही आहे, असा विचार जर तुम्ही डोक्यामध्ये घेणार असाल, तर मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते की तुम्हाला अपेक्षित नसणार हे भारतातलं सो कॉल्ड खराब वातावरण, तुमच्या भाषेमध्ये खराब वातावरण, कदाचित यापेक्षाही अधिक वाईट शब्द बरेच जण उच्चारतात, तर हे खराब वातावरण काही म्हणजे पाताळातून राक्षस आले आणि त्यांनी हे सगळं खराब करून टाकलं असं आहे का? नाही. मग अशा परिस्थितीमध्ये हे वातावरण चांगलं करण्याची जबाबदारी कोण उचलणार आहे? हे वातावरण तुम्हाला हवं आहे किंवा त्या देशांमध्ये जे मिळतं आहे तसं वातावरण निर्माण करण्यासाठी आकाशातून काही देव येणार आहेत का? अजिबात नाही. ते सुद्धा आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि त्याही पुढे मी जाऊन असं म्हणेन की जर तुम्ही परदेशातल्या त्या अतिशय तुम्हाला आवडणाऱ्या चांगल्या वातावरणामध्ये राहिलेले आहात, तर तुमची जबाबदारी अधिक वाढते. कारण भारतात राहणाऱ्या आम्हा लोकांना तर किती उच्च लेवलवरचं जीवन असू शकतं हे कदाचित माहित असणारही नाही. पण जर तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे, तर आपल्या ह्या देशवासियांना त्या प्रकारचं वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी तुम्ही उचलली पाहिजे. म्हणजे ही बाब अधिक क्लिअर करण्यासाठी सांगते. आमच्याकडे एक मावशीबाई आल्या होत्या, नवीनच त्या कामाला लागल्या आणि एकंदरीत त्यांच्या कामाची पद्धत मी बघितली तर लगेच लक्षात असं आलं की अन्न पदार्थ सुद्धा त्या उघडे ठेवणार, फळं सुद्धा उघडे ठेवणार, मग त्याच्यावर माशा बसल्या तरी त्या हकलणार सुद्धा नाहीत. एखाद्या पदार्थाला मुंग्या लागल्या तरी सुद्धा त्यांचं म्हणणं, मग मुंग्या लागल्या म्हणून फेकून का द्यायचं, ते झटकून टाकायच्या सगळ्या मुंग्या आणि स्वच्छ झाला तो पदार्थ खाऊन घ्यायचा, काही प्रॉब्लेम नाही. पण अर्थातच हे सगळं वाईट आहे, चुकीचं आहे, अनहायजेनिक आहे आणि आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे मला माहित आहे. मग मी या मावशीबाई असं कसं करतात, काढून टाका यांना, असा विचार केला का? अजिबात नाही. उलट मी ती जबाबदारी घेतली की यांना माहित नाही, यांना पर्यायानं त्यांच्या सहवासात राहणाऱ्या बाकीच्याही लोकांना किंवा त्यांच्या सभोवतालच्या सर्वांनाच कदाचित माहित नसेल की हायजीन काय असतं, अन्न पदार्थ स्वच्छ असणं किती गरजेचं असतं आणि अशा माशा बसलेल्या असतील, मुंग्या लागलेल्या असतील तर त्यामुळे काय होऊ शकतं हे त्यांना माहित नाही. त्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकणं किंबहुना हे असं असं करायला पाहिजे हे त्यांना लक्षात आणून देणं आणि हे कशा पद्धतीने करता येऊ शकतं हे सुद्धा त्यांना जाणीव करून देणं हे शक्य होतं आणि तेच मी केलं. म्हणून माझा मुद्दा हा आहे की तुम्हाला उच्च लेवलचं आयुष्य कसं असतं हे जर फॉरेन मध्ये राहून कळालेलं आहे तर तुमची जबाबदारी अधिक वाढते. आम्हाला तर इथे माहित नाहीच, तुम्ही इथे यावं, तुम्ही आपलेच आहात, याच मायभूमीतले आहात, त्याच्यामुळे आपल्या बाकीच्या देशवासियांना तुम्ही त्या बाबतीमध्ये अवेअर करावं, जेणेकरून तिथल्यासारखं वातावरण आपल्याही देशामध्ये आपल्याला निर्माण करता येऊ शकेल. एक बाब आणखी सांगू इच्छिते. आपला देश हा असा देश आहे, एक तर पॉप्युलेशन खूप जास्त आहे, त्याच्यामुळे असंख्य मर्यादा आपल्यावर येतात, ही बाब आपल्याला नाकारता येणारच नाही. पण त्याही पुढे जाऊन मी हे सांगू इच्छिते की आपला देश असा आहे की ज्या देशामध्ये
हात धुण्यासाठीचंही अभियान राबवावं लागत असे. म्हणजे कोरोनाबद्दलच मी सांगत नाही, कोरोनामध्ये तर सगळ्याच देशांनी हात धुवाचं अभियान राबवलं होतं. मी बोलत आहे त्याच्याही अगोदरच्या काळातलं. आणि मला आठवतं मी तेव्हा कदाचित कॉलेजमध्ये शिल्पा शेट्टी तेव्हा ब्रँड अँबॅसेडर होती. सो आपण काही अन्न तोंडात टाकण्याच्या अगोदर हँड्स वॉश केले पाहिजे, शौचास जाऊन आल्यानंतर हँड्स वॉश केले पाहिजे, यासाठी अभियान राबवण्यात आलेलं होतं. मग जर तिथपासून आतापर्यंतची आपण प्रगती केलेली आहे तर तुम्हा युवकांच्या माध्यमातून पुढचीही प्रगती आपण करू शकतो. डेफिनेटली बाकीच्या देशांमधलं जे वातावरण तुम्हाला आकर्षित करतं तसं वातावरण आपल्याला आपल्या देशातही निर्माण करता येऊ शकतं. अर्थात असं करत असताना एक बाब तुम्हालाही लक्षात ठेवावी लागेल. पिढ्यानपिढ्या लागणारी सवय इतक्या लवकर जाणार नाही. अगदी साध्या साध्या सवयी तर आपल्या संपत नाहीत. तुम्हाला जर मी म्हटलं हाताची घडी घाला, तुम्ही अशी हाताची घडी घालाल आणि मग मी असं म्हणेन की जो हात आतून घेतला आहे, जसा की हा माझा हात मी आतून घेतलाय, जो हात आतून घेतला आहे तो आता बाहेरून ठेवा, तर जाणीवपूर्वक अच्छा हे असं की असं, आणि मग पुन्हा करायचं की हे असं की असं, करता करता मग आपल्याला असं करावं लागेल. म्हणजे वर्षानुवर्षांपासून लागलेली आपली ही अशी सवय बदलण्यासाठी सुद्धा जर आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात तर या सगळ्या गोष्टी पिढ्यानपिढ्या आपण केलेल्या आहेत. म्हणून या गोष्टी बदलायला वेळ लागेल. काहीतरी बदल तुम्ही सांगत आहात, एखाद्या बदलाबाबत सांगत आहात, तुमचं लगेच रेड कार्पेट टाकून स्वागत झालं आहे आणि लगेच त्या गोष्टीवर अंमलबजावणी सुरू झाली आहे असा विचार करून इथे येऊ नका. तर प्रोसेससाठी वेळ द्यावा लागेल. किंबहुना प्रत्येक गोष्टीच्या प्रोसेससाठी वेळ द्यावाच लागतो. आवश्यक तो वेळ दिल्याशिवाय ती प्रोसेस कंप्लीट होऊ शकतच नाही. साधं सायकल चालवण्याचं उदाहरण बघा ना. सायकल चालवत असताना देखील तुम्ही पहिल्या झटक्यामध्ये सायकल चालवलीत का? लगेच तुम्ही सायकलवर बसलात आणि लगेच छान पद्धतीची सायकल आली असं झालं का? अजिबात नाही. तेव्हा सुद्धा कितीदा तरी तुम्ही पडलात, झडलात, धडपडलात, कितीदा तरी जो सायकल शिकवत होता त्याच्या पायावरून तुम्ही सायकल नेली, त्याच्या सगळ्यांच्या शिव्या खाल्ल्या आणि त्याच्यानंतर कुठे आता सायकल अगदी छान पद्धतीने चालवता यायला लागली. सो ही झाली प्रोसेस. आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमधून पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी त्या प्रोसेसला काही वेळ द्यावा लागेल आणि त्या प्रोसेस कम्प्लिशन पर्यंत आपल्याला तेवढा पेशन्सही ठेवावा लागेल. तुम्ही खूप मोठे व्हा. तुम्ही मोठे होण्यासाठी आमच्या शुभेच्छा, आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत असणार आहेत. तुम्ही जेव्हा खूप मोठे व्हाल ना तेव्हा आम्ही सुद्धा अभिमानानं सांगू की ही व्यक्ती भारतीय आहे. एवढंच कशाला, तुम्ही देखील सभोवताली बघत असाल ना की असे अनेक जण आहेत ज्यांचा जन्मही भारतात झालेला नाही. त्यांचा जन्मही कुठल्या तरी दुसऱ्या देशामध्ये झालेला आहे, पण मूळ वंश त्यांचा भारतीय आहे आणि त्यांचा सुद्धा आपल्याला खूप अभिमान वाटतो. तुम्ही तर मुळातच भारतीय आहात आणि बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही आपल्या देशाचा गौरव वाढवाल तेव्हा डेफिनेटली आम्हाला आणखी जास्त छान वाटेल. तुम्ही आता अशाही उंबरठ्यावर आहात जिथे तुम्हाला करिअर करत असताना त्या करिअर सोबत काही अधिकारही मिळणार आहेत. या अधिकारांबद्दल देखील मी सांगू इच्छिते. जेव्हा आपल्याला काही अधिकार मिळतात तेव्हा त्या कर्तव्याच्या सोबत ते आलेले असतात हे विसरता कामा नये. आणि हे अधिकार यासाठी मिळालेले असतात जेणेकरून आपल्यावर सोपवण्यात आलेलं काम आपल्याला अधिक योग्यरित्या व्यवस्थितरित्या करता येईल. पण त्या अधिकारांचा बाऊ करून त्याचा अवडंबर माजवून इगोइस्टिक असणं, इतरांना तुच्छ लेखणं या बाबी कधीच करता कामा नये. ऍक्शन घेणं खूप सोपं आहे बरं का. म्हणजे अगदी रस्त्यावरच्या माणसाला ज्याला काहीही माहित नाही कोणत्याही गोष्टीतलं, त्याला उचलून आणलं आणि त्याला फक्त सांगितलं की यांनी असं नाही केलं तर ही ऍक्शन घ्यायची, त्यानं तसं नाही केलं तर ती ऍक्शन घ्यायची. ऍक्शन तर तो सुद्धा इझिली घेऊ शकेल. ऍक्शन घेणं सोपं आहे, पण काम करण्यासाठी प्रवृत्त करणं, एनकरेज करणं हे अवघड आहे. आणि असं एनकरेज करून जेव्हा आपण कुणाकडून काम करून घेतो तेव्हा ते खरं आपलं स्किल असतं.
म्हणून कोणत्याही प्रकारचा इगो न बाळगता अशा रीतीने इतरांना एनकरेज करत करत आपण खूप चांगल्या रीतीनं चांगलं वातावरण तयार करून काम करू सुद्धा आणि इतरांकडून करून घेऊ सुद्धा, अशी सुद्धा अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून करू इच्छिते. विद्या विनयेन शोभते हे जे वाक्य आहे ना, ते फक्त निबंधामध्ये वापरण्यापुरतं नाही, तर हे खरं आयुष्यामध्ये अंमलात आणण्यासारखं वाक्य आहे. आपण जेवढे अधिक शिक्षित होऊ, अधिक सुसंस्कृत होऊ, तेवढी आपली जबाबदारी वाढते की आपण अधिक विनयशील असणं. कारण कदाचित बाकीच्यांना ही विनम्रता किती लेवल पर्यंत आपण नेऊ शकतो हे माहीतही नसेल, पण जर आपण अधिक सुशिक्षित आणि अधिक सुसंस्कृत आहोत तर ही जबाबदारी, ही जाणीव आपल्याला असणारच आहे, किंबहुना असलीच पाहिजे. आपल्या प्रत्येकामध्ये काही चांगलेही गुण असतात आणि काही अवगुणही असतात. मग आपण कोणत्या बाबीला जास्त उत्तेजना द्यायची किंवा एनकरेज करायचं ते आपण ठरवणार असतो. म्हणून आपल्यातले अवगुण संपवत आणायचे आणि आपल्यातले सद्गुण अधिक वाढवत न्यायचे, ही सुद्धा जबाबदारी आपलीच असते. आणि जाण्यापूर्वी तुम्हाला 2 बाबी अवश्य सांगेन. गौतम बुद्धांबाबतचा तो प्रसंग तुम्हालाही कदाचित माहित असेल, तुम्हीही कदाचित वाचलेला असेल. गौतम बुद्धांनी बघितलं की आपलं प्रवचन ऐकण्यासाठी जे समोर समुदाय जमलेला आहे, त्या समुदायामध्ये एक दरोडेखोर सुद्धा आहे. नेहमीप्रमाणे सगळं प्रवचन संपल्यानंतर, सगळेजण निघून गेल्यानंतरही हा दरोडेखोर तिथेच बसून होता. गौतम बुद्धांनी जेव्हा त्याला तिथे थांबण्याचं कारण विचारलं, तेव्हा ते कारण त्याने सांगितलंही. आणि ते सगळं ऐकून घेतल्यानंतर, तो दरोडेखोर आहे हे स्वतः त्यानं कबूल केल्यानंतर, गौतम बुद्ध फक्त त्याला एवढंच म्हणाले, माझ्यासाठी तू एक काम करशील. हा दरोडेखोर खूप खुश झाला की ज्यांना सगळेजण मानतात त्याने ते मला काम सांगतात, म्हणजे मी केवढा मोठा. आणि त्यानं सहजपणानं म्हटलं, हो, अगदी कित्येकांच्या मुंड्या छाटल्यात मी, तुम्ही मला जस्ट काम सांगा, मी तुमचं काम ताबडतोब करून देईन. आणि गौतम बुद्ध म्हणाले, ते तिथे पिंपळाचं झाड दिसतंय ना, त्या पिंपळाच्या झाडाचे 5 पानं माझ्यासाठी तोडून आणशील. आणि ह्या दरोडेखोराला वाटलं की सांगून सांगून काय काम सांगितलंय. ताबडतोब गेला, ही 5 पान झटक्यात तोडलेही घेऊन लगेच गौतम बुद्धांच्या हातामध्ये तो देणार. तेवढ्यात गौतम बुद्धाने हातही न लावता, त्या पानांना अजिबात हात लावला नाही आणि लगेच ते पुन्हा त्या दरोडेखोराला म्हणाले, आता आणखी एक काम कर, हे सगळे पान जिथून काढलेस ना तिथे जसे होते तसे लावून दे. आणि दरोडेखोराला वाटलं, हे असं कसं शक्य, तोडणं शक्य, पुन्हा तिथे लावणं शक्यच नाही ना. मग गौतम बुद्धाने हेच सांगितलं की ज्या मनुष्यांना तू जीवन देऊ शकत नाही, त्या मनुष्यांना ऑलरेडी मिळालेलं जीवन त्यांच्यापासून हिरावून घेण्याचा अधिकार सुद्धा तुला नाही. आणि त्या दिवशी या दरोडेखोराला उपरती झाली आणि त्यानं त्याचं हे असं वाईट प्रवृत्तीचं काम थांबवलं. न्यूसन्स व्हॅल्यू वाढवणं सोपं असतं, न्यूसन्स करणं सोपं असतं, पण आपलं उपयोगिता मूल्य वाढवणं अवघड असतं. त्याच्यासाठी खरं स्किल लागतं आणि हे वाढलेल्या उपयोगिता मूल्याचा खरा समाजात वापर करून घेणं सुद्धा खूप महत्वाचं ठरतं. म्हणून आपण आपलं उपयोगिता मूल्य नेहमी वाढेल आणि न्यूसन्स व्हॅल्यू अजिबात आपण आपल्यामध्ये बाळगणार नाही, यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करते. आणि मी म्हटल्याप्रमाणे आता शेवटच्या मुद्द्यावर येते. अँथ्रोपॉलॉजिस्टने आफ्रिकेतल्या एका ठिकाणी एक प्रयोग करायचं ठरवलं. ते ठिकाण असं होतं जिथे अन्नाचं पूर्णतः दुर्भिक्ष होतं. अगदी कंदमुळं फळं सुद्धा तिथे मिळायचे नाही. कुपोषण तिथे जबरदस्त होतं. कित्येक दिवसेंदिवस तिथल्या लोकांना खायला सुद्धा काही मिळायचं नाही. या अँथ्रोपॉलॉजिस्टने एक मस्तपैकी बास्केट खाऊनी भरून घेतली. ती बास्केट तिथल्या छोट्या छोट्या मुलांसमोर नेली आणि त्यांना असं सांगितलं की ही बास्केट आम्ही एका ठिकाणी ठेवू आणि तुम्हाला लाईन अप करू, एका रांगेमध्ये तुम्हाला उभं करू आणि तुमच्यापैकी जो फास्ट पळेल आणि जो ह्या बास्केटला पहिल्यांदा टच करेल, हा बास्केट मधला संपूर्ण खाऊ त्या एकट्याचा होऊन जाणार. बास्केट मधला खाऊ असा होता की नुसत्या सुगंधानं सुद्धा अगदी पोट गच्च भरलेलं असेल तरी सुद्धा भूक लागावी अशा पद्धतीचा सगळा तो सुगंध तिथे दरवळत होता. त्या पदार्थांचे वास सगळे तिथे येत होते. आणि अँथ्रोपॉलॉजिस्टने सगळ्यांना लाईन अप केलं. बास्केट एका ठिकाणी ठेवली आणि लगेच पळण्यासाठी सांगितलं सुद्धा.
पण त्यांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा हे मुलं लगेच पळायला लागले नाही. त्यांच्यापैकी कुणीही पळायला लागलं नाही. उलट ते आपापसामध्ये काहीतरी बोलले. त्यांनी प्रत्येकाने एक दुसऱ्याचा हात पकडला आणि सगळेजण समान अंतर चालत चालत त्या बास्केट जवळ येऊ लागले. जेव्हा बास्केट टचिंगच्या अंतरापुरती आली की जिथून टच करणं त्या बास्केटला शक्य होईल अशा अंतरापर्यंत ते पोहोचले, तेव्हा सगळ्यांनी त्या बास्केट भोवती एक राऊंड केलं आणि एक वर्तुळ तयार केल्यानंतर पुन्हा ते त्यांच्या भाषेमध्ये काहीतरी पुटपुटले आणि सगळ्यांनी एकदाच त्या बास्केटला हात लावला. तो खाऊ आता सगळ्यांचा झाला होता, फक्त कोणा एकाचा नाही. या मुलांनी असं का केलं? तो खाऊ एकट्याचा होणं शक्य होतं. तो खाऊ त्या एकट्याला अनेक दिवस पुरवणं सुद्धा शक्य होतं. मग तरी सुद्धा या मुलांनी हा खाऊ अशा परिस्थितीमध्ये का वाटून घेतला? हे जेव्हा त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी विचारण्यात आलं, तेव्हा त्या सगळ्या मुलांनी एकच उत्तर दिलं, उबंटू. उबंटूचा अर्थ काय? आय एम बिकॉज वी आर. माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे कारण आपण सगळेजण आहोत. आपण सगळे आहोत म्हणून मी आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, या भूमीमध्ये तुमचा जन्म झाला आहे. या भूमीनं तुमचा पाया रचलेला आहे. आता भलेही कळस तुम्ही कोणत्याही देशात केलात तरी चालेल, पण आपल्या ह्या मातृभूमीबद्दलचे उद्गार नेहमीच आदरयुक्त असले पाहिजे आणि परतून अवश्य येऊन आपला देश अधिक चांगल्या टप्प्यावर कसा आपल्याला नेता येऊ शकेल याचा प्रयत्न अवश्य केलाच पाहिजे. आपण तसा प्रयत्न करालच अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू.